सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव बाबासो ज्ञानदेव माने, मुक्काम पोस्ट सोमंतळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. ओके. आता आपण जे पाहतोय सगळा तुमचा गोठा आहे इथं. आता कमीत कमी किती जनावर आहेत तुमची सगळी? आता सध्या आमची एक गाय बर आणि ही एक कालवड आणि ही एक कालवड. अच्छा, म्हणजे ती आहे तुमची. ओके. साधारण मला असं वाटतं की तुम्हाला दुग्ध व्यवसायातला खूप मोठा अनुभव आहे. म्हणजे साधारण मला वाटतं किती वर्षापासून या दुध व्यवसायात आहे तुम्ही? दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही जवळजवळ 30-40 वर्ष आहे. 30-40 म्हणजे लहानपणापासून त्याच्यामध्ये? लहानपणापासून आम्ही दूध अध्यापमध्ये. दुधाचा गाडा अभ्यासक आहे तुम्ही. तुम्हाला दुधा क्षेत्रातला खूप मोठा अनुभव आहे आणि गाडा अभ्यासक आहे तुम्ही त्याच्यातला. म्हणजे दूध घेण्यापासून ते दूध विक्रीपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही त्याच्यातून गेलेले. हो. पण ह्यावेळेस असा काय वेगळा बदल केला की ज्याच्याकडून तुम्ही एक वेगळं तंत्रज्ञान वापरायला लागले आणि ह्या क्षेत्राकडे वळाले? थोडासा तो अनुभव सांगा ना. कारण मी असं ऐकलं की ही जी गाय होती तुमची, ह्या गायीमध्ये तुम्ही वेगळे प्रयोग करता दरवेळेस, पण ह्यावेळेस तुम्ही एक वेगळाच प्रयोग केलाय. तर तो प्रयोग विषय आम्हाला ऐकायचं होतं की नेमकं तुम्ही ह्यावेळेस वेगळे काय केले? आम्ही असं वेगळं केलं की ह्या गायमध्ये जी बाबा तुमचे व्हिडिओ पाहिला, रामसरांचा व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये तुमचे मिल्क चार्जर काय काम करते काय नाही काम करते. त्यावेळेस आम्ही मग विचार केला याला इतके दिवस आपण ज्यावेळेस गाय येली जाते त्यावेळेस 22 लिटर दूध देते स्टार्टला. ते किती दिवस देते? फक्त 15 दिवस देते. बर. आणि मग ग्राहकाला विकण्यासाठी त्याचा उपयोग होतोय की काय नाही, मग आमची गाई 22 लिटर दूध देते पण रेग्युलर दूध देत नाही. मग आता काय करायचं? मग ते व्हिडिओ पाहिला, म्हणजे ट्रायल तर घेऊन बघू. नवीन आता तुमच्या या बाजारपेठेमध्ये जसं कसं कंपन्या निघाल्या, स्टार्टला 1 किलोचा पुडा आणला की बाबा ह्याचा प्रयोग करून पाहू ह्यासाठी टाटला 1 किलोचा आणला. मग 1 किलोचा आणल्यानंतर तिथे घेणाऱ्याला आम्ही विचारलं बाबा ह्याचं शेड्यूल काय, म्हणजे ह्याचा रिझल्ट काय. तर त्यावेळी त्यांनी सांगितले की बाबा तुमची फॅट किती बसते. तर आम्ही खरं ते सांगितलं की 30 आणि 29 डिग्री बसते. तर ते काय म्हणले ह्याने मिल्क चार्जर चालल्यानंतर 3-5 वरपर्यंत 5 पॉईंट आणले तुम्हाला आम्ही घेतो. बरं बाबा म्हणले कितव्या दिवशी? पुढा संपेपर्यंतच का कसं? म्हणले 6व्या दिवशी रिझल्ट तुम्हाला येईल. बाबा हे चारायचं कसं? तर त्यांनी पहिल्यांदा आम्हाला 150 ग्रॅम सांगितले सुरुवातीला. की किती दिवस चारायचे? ते म्हणले 6 दिवस चारायचे. 6 दिवसानंतर रिझल्ट आला की ती 75 ग्रॅमवर आणायची. असं त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही आम्ही चालल्यानंतर 6व्या दिवशी आम्हाला हे आलं हेरिटेजवरनं 3-6 फॅट आणि 30 डिग्री. म्हणजे जिथं तुम्ही दूध घालतात ती डिग्री. तिथनं आम्हाला 30 वरून डायरेक्ट 3-6. 3-6 वर आल्यानंतर असं काय चमत्कार झाला. आम्हाला एक आश्चर्यचकित झालो ना आम्ही. अगदी बरोबर. 3-0 वरून तुम्ही 3-6 वर द्या. मग तेव्हा आम्हाला रोज मेसेज येतो ना तेव्हा तुमचं दूध किती भरलं, तुमचं फॅट किती लागली. ते साहेब म्हटलं नंबर माझा चुकीचा, दुसऱ्याच्या नंबरचा ते फॅट आहे, तर तुम्ही एकदा रिलीव करा चुकला असेल. तर ते काय म्हणले आता फॅटा वाचलेल्या आहे त्या, तर उद्याच्याला तुमचा पक्का रिझल्ट मी बाहेर देतो, रिपोर्ट देतो म्हणले. रिपोर्ट देतो. मग परत दुसऱ्या दिवशी 3-5 30 डिग्री बसली. अरे बापरे. बर. मग त्याप्रमाणे मग आम्ही आल्या म्हणलं आता ही आपली एक गाय आहे, तर म्हणलं ही करू 5 किलोचं बकेट मागवलं. म्हणजे 1 किलो परत तुम्ही 5 किलो. म्हणलं कसं की 1 किलो मध्ये रेट आणि 5 किलोचा रेट याच्यामध्ये फरक पडला. बरोबर. मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आयला म्हणजे एकदम 5 किलो घेतलं तर आपल्या ते आणखी बोनाफाईड मिळू शकतोय आपल्याला, त्याच्या बेनिफिट मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही असं केलं की 5 किलोची बकेट मागवली आणि 5 किलोची बकेट मुळे आमचं जी 22 लिटर दूध देणारी गाय होती ती रेग्युलर 20 लिटर दूध द्यायला लागली. म्हणजे रेग्युलर ती आमची गाय पहिली 22 लिटर दूध द्यायची, पण ती सुरुवातीला 15 दिवस कुठली गाय झाली तरी, कुठल्या शेतकऱ्याकडे जरी तुम्ही गेला
तर त्यांनी जर तुम्ही माहिती विचारली हा 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 तर माझ्यापाशी आणा की रेग्युलर गाय कंप्लीट 15 दिवस दूध देऊ शकते. 22 लिटर आज दूध दिले तर कंप्लीट 22 लिटर 15 दिवस द्यायला. त्याच्यानंतर पण कमी किती होतं? त्याच्यानंतर कमी 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 होती. का कमी होती की त्याचा एक पिरियड असतो की तुमच्या मिल्क चार्जरमुळे रवत होतो गायचा, कंटिन्यू रवत होऊन हा. गाय. आता मग अन्न पचन झालं कसं ओळखायचं. आता हा. आम्ही अडाणी माणसं तर आम्ही अडाणी पके ओळखतो हा. कसं शेणावून. म्हणजे शेण घट्ट येते की पातळ येते याच्यावर. हा बर जळ्या गाईचं शेण घट्ट हाकते. हा. म्हणजे तुम्ही पाहिल्या साध्या गाया पाहिल्या का. हा बरोबर बरोबर. साधी देशी देशी गाई हा. साध्या म्हणजे देशी गाई बरोबर त्या कशा हागायच्या पहिल्या सगळ्यातनं अरण्यातनं चरून यायच्या आणि घट्ट हागायच्या. बरोबर. तशा पद्धतीने हे काय करायचे घट्ट हागायचे. शेणात आम्ही आपलं गॅमेल्या शेण जर भरलं हा. तर बिळबिळ बिळबिळ करत जातो. म्हणजे उकारड्यापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. मिल्क चार्जर वापरण्यापूर्वी भराय पण येत नव्हतं. 12 रुपये हा येत होतं. 12 बी यायचं हा. नाही. आणि ह्या मिल्क चार्जर मुळे ही अन्न पचनची क्रिया. आता आम्ही कसं ओळखायचं अन्न पचनची क्रिया की शेण घट्ट आहे. आणि तुम्हाला पाहिले असलं हा. तो का तिथं बघा तुम्ही. म्हणजे जी शेण आता आपण पाहतोय ते हा. शेण बी एकदम घट्ट आहे. हा ते बघा शेण कसं आहे. म्हणजे ते जर शेण पाहिलं आपण तर मला हा. वाटतंय की देशी गाईचं जे शेण आहे हा ते सेम शेण येऊ राहिलं. हा म्हणजे आता मला सांगा शिक्षण कमी असल्यामुळं हा. एक ठराविक गोष्टी पण तुम्ही अंदाज लावतो. हा म्हणजे बाबा ही गाय आहे त्या गायचं जर शेण घट्ट आलं हा. पातळ आलं तर तिची तब्येत काय आहे. आता कसं आहे तुमच्या टेक्नॉलॉजी मध्ये कसं तुम्ही तरुण व्यक्ती बाबा शाळा जास्त शिकलाय तर बरोबर. आम्हाला काय शाळेचे त्याच्यात अडाणी माणसं आम्ही फक्त अडाणी आम्ही एवढं ओळखू शकतो की बाबा आपली गाय हा पातळ जर हागत असेल तर तिचं अन्न पचन होऊ शकत नाही. अगदी बरोबर अगदी बरोबर. आणि जर समजा घट्ट हागत असेल हम्म. तर तिचं अन्न पचन होऊ शकतं. ह्या 2 गोष्टीचा आम्हाला अभ्यास आहे. अगदी बरोबर अगदी बरोबर. म्हणजे साधा सिंपलचा फॉर्म्युलावर तुम्ही ओळखला. सर आपण जर गाय बघितली गाय सर तर ती गाय तेवढे लिटर दिन अशी वाटत नाही तुम्ही नीट नाही, बघा बरोबर तुम्ही. आहे की. हा? तसं म्हणजे त्याचा म्हणजे- बांध आहे का नाही असा म्हणजे एक साधारण 12-13 लिटरचा आहे. हा. त्याची ओ कॅपॅसिटी साहेब हा जर हिने 20 लिटर दूध नाही दिलं हा तर गाय फुकाट देईल. काय बोलता. हा म्हणजे तिची ऑलरेडी ताकद होती 20 लिटर द्यायची हा. पण आतापर्यंत आपण तिचं पिळत किती होतो 12-13 लिटर. म्हणजे ह्या गायचं जर तुमच्यापाशी नसतील दुसरीकडे असते समजा तर त्या लोकांनी 10-12 लिटर दूध काढलं असतं. अहो आमच्याकडे जरी असते ना हम्म. तरी आमची बी पद्धत 15च्या वर गेली नसती. आलं का लक्षात. पण हे मिल्क चार्जर मुळे काय होते हा. अन्न पचन जरी समजा तुम्ही खाद्य थोडं घातलं. बर आता एक समजा गायला 100 किलो चारा चारलाय हा पण व्यस्त चारा हा आमचा 30% जायचा. म्हणजे कशामुळं? त्याला पचतच नव्हतं. पचत नसल्यामुळे काय जायचा 30% चारा शेणातनं व्यस्त बाहेर- जायचा. शेणातनं बाहेर पडायचा. हा शहरातनं आणि त्याचं अपचन. व्यस्त अन्न पचन. आता आम्ही किती घालतोय 70च घालतोय. बर 70 किलोच गायला घातलं तरी ते 70 किलो पचवण्याची क्षमता त्याच्या आगीमध्ये म्हणजे राहते. वरून 30% चारा वाचला. हा म्हणजे सगळ्यात थोडक्यात काय की मला त्या प्रश्नाकडे द्यायचं होतं की जे आता समजा बरीच लोक जे आहेत आपलं हा. समजा जे अशिक्षित ज्याला म्हणू आपण बाबा शिक्षण कमी आहे त्यांचं पण या म्हणजे लोकांना- आमच्यासारखी हा, शिक्षण म्हणजे कमी. कमी पण या लोकांना फसवण्याची टीम पण मार्केटमध्ये भरपूर आहे. हो, म्हणजे आहे प्रत्येक- ना. समजा आता तुम्हाला जर समजा एखादा डॉक्टर आला आणि त्यांनी जर सांगितलं की बाबा अपचन होतंय किंवा जनावरांना लंपी आला किंवा अनेक गोष्टी आल्यात तर तुम्ही पाहिजे एवढा खर्च करत होता कारण तुम्हाला हे चित्रपट वाचवायचं होतं बरोबर की नाही. पण मला सांगा ना की आता मिल्क चार्जर आल्यापासून अशी काही गोष्टी घडतील का की जनावर आजारी पडतंय त्या जनावरांमध्ये कुठला प्रॉब्लेम वाटतोय ताप येतोय ही समस्या तुम्हाला काय वाटते. नाही जोपर्यंत तुमचं मिल्क चार्जर आहे का नाही हा म्हणजे पावडर चालू आहे तोपर्यंत गाय बी आजारी पडत नाही. हा आणि दुसरी गोष्ट गाय आजारी पडत नाही म्हणजे मेंटेनन्स खर्च तो वाचला. अगदी जसं बरोबर. तुम्ही गाडी चालवता हा ज्यामध्ये गाडी खड्ड्यात जर नीट नाही चालवली तर गाडी मेंटेनन्स देते. अगदी बरोबर. तसं आमच्या चित्राबामध्ये बी आहे मेंटेनन्स हा कुठला आहे किंवा काय नाही तिचं जर पचन होत नसेल तर त्याचा मेंटेनन्स खर्च वाढत जातो. वाढत हा जातो. पहिला मुद्दा बरोबर लक्षात आलं का. हा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे बाबा काय की गाय बसली पाहता गाय म्हणजे हे केली शेण देत असेल. शेण देत असेल तर मस्टडी होण्याचा Chances 99% जास्त वाचू शकतो. बरं. कारण कशामुळं पाताळ शेणातून जंतू निर्माण होऊ शकतात बरोबर आणि त्याच्यामुळे ते मस्टडी होऊ शकतो. पहिली गाय आम्ही किती बाबा साधारण आम्ही 8 दिवसात एकदा धुवत होतो. आता 15 दिवसात एकदा धुतली तरी तिचा काय प्रॉब्लेम येत नाही का. काहीच नाही. जर ती
शेण घट्ट हागल्यामुळं मळायचा काही विषयच येत नाही. संपला विषय. म्हणजे दोन्याचा खर्च वाचला, वरून जनावरांची चमड्याला खर्च वाचण्यापेक्षा दुधाचं जे आहे की वेळ नाही, वेळच आहे मुळामध्ये. आणि विशेष काय होतं, जेव्हा शेण चिटकतं त्यावेळेस तिथली जर तुम्ही जागा बघितली तर ती जागा पूर्ण तिथली केस निघून गेलेली असते, कातडं जातं कातडं पूर्ण जातं. जखमी होतात तिथं. अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट मला हे विचारायचं होतं, आता बघा आपण दोन्ही गाण्यातले आपण तुलना करू. आता बघा इथंच, आता मला सांगा, तुम्ही इथं जर जवळून पाहिलं, आता हिच्या गाईच्या अंगावर जर चमक पाहिली सर, तुम्ही चमक, हा आता तुम्ही हिला मिल्क चार्जर देताय, बरोबर आहे. आता हिच्या शेजारी आता आपण ही पण बघूया, आता इकडे या. आता इकडे साईडला जर बघितलं ना, हिच्या अंगावर तुम्ही बघा, हिला अजिबात तुम्ही मिल्क चार्जर देत नाही, बरोबर आहे. काय वाटतं माझ्या दोन्ही तुलना जर करायला गेलो तर दोन्हीमध्ये तुम्हाला काय वाटतं, चमक तिच्या अंगावर बघा, हिच्या अंगावर बघा, म्हणजे हिची तुम्ही बडीकरी दिशेवर राहिले सगळ्या, बरोबर. आता तुम्ही लांबून बघा, हीच गाय तुम्हाला लांबून दिसते, हिच्या अंगावर एकदम चमक आहे. काय वाटतं दोन्हीमध्ये तुम्हाला काय वाटतं फरक? नाही फरक आहेच की, चमक मध्ये फरक तर जाणवतोय. पण दुसरी गोष्ट कसं आहे, ज्यावेळेस आम्ही गाया पिळतो, गाया पिळतो म्हणजे शोषण गायाचं होतं. अगदी बरोबर. लक्षात आलं का? मग शोषण करत असताना गायाला जे पाहिजे ते जे अन्न पुरवठा आहे का नाही, पचन, ती पचन ह्या गायीमध्ये होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हिचा हाटकुळपणा निर्माण तयार होतो. आता बघा हिचं शेण बघा, आता खाली बघा, हे पूर्ण पातळ शेण पडलंय बघा. आता हे समोरच आहे, पूर्ण अपचन असलेलं शेण पडलंय त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर हिच्या पाठीमागं बघितलं, आता इथेच बघा, हिच्या पाठीमागं पूर्ण ही गाय भरली बघा. बघा आता ही जवळून जर बघितलं ना आपण, ही पूर्ण गाय भरली, बरोबर, शेणाने बघा. पण तुम्ही इथंकडे पाहिलं, हिच्याकडे हिला कुठेच तुम्हाला दिसत नाही. विशेष काय, ही गाय एकदम शांत आहे. आपण एवढे लोक उभं राहिलो इथं, पण तुम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम दिसत नाही, बरोबर आहे का? क्वालिटीचं काय वाटतंय तुम्हाला? क्वालिटी कसं आहे आता, म्हणजे समजा तुम्ही चहा पित असाल घरी, लक्षात घ्या आता 3-0 3-0 म्हणजे एक पाण्यासारखं दूध निर्माण राहतं. बर, काय होतं पाण्यासारखं. आणि 3-5 फॅट गेले. फॅट म्हणजे काय, तूप आलं. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जो वरची साय आहे त्याला आपण थोडक्यात म्हणू. फॅट म्हणजे तूप आलं. तुपाचं प्रमाण ऑटोमॅटिक दुधामध्ये वाढ करते मिल्क चार्ज, बरोबर. आणि दुसरी गोष्ट एसएनएफला बी वाढ करते. म्हणजे तो एक म्हणजे आता मला सांगा, तुम्ही जर तूप जर ज्यादा प्रमाणात लागत असेल तर ती दूध तुमच्या चवीला चांगलं ऑलरेडी मध्ये. पहिलं कसं लागायचं? आता पहिलं कसं व्हायचं की दूध आम्ही चहा सुद्धा पियचो नाही. बर, काळात चहा व्हायचा, दुधाचा काळा चहा व्हायचा. दुधाचा काळा म्हणजे तोंडात सुद्धा जर वाटत नव्हतं, कारण ते दूध पिताना सुद्धा म्हणजे असं पाण्यासारखं दूध लागायचं. बर, म्हणजे आपण कसं म्हणतो बाबा, पाण्यामध्ये चवीतलं फरक असतो. आता तुम्ही आलात तर बिस्लरीतलं पाणी वापरता. का म्हणतो तुम्ही बिस्लरीतलं पाणी पिता की त्याच्यामध्ये चव आहे, बरोबर बरोबर. आणि आता याच्या आम्ही जी पितोय हे पाणी बाबा आम्ही बिस्लरीत पित नाही, साधं पाणी पितो. मग तसं ते आहे. अगदी म्हणजे दुधाचा प्रश्न जो आहे तुम्ही तो सगळ्यात महत्वाचा ह्या मिल्क चार्जर मध्ये सुलभ झाला. मला एक सांगा अक्षय सर, आता तुम्ही मागाशी सांगत होते की ही जर आता तुमचा गोठा पाहिला तर ह्या सगळ्या गोठ्यामध्ये तुम्हाला दगड दिसतात. मग दगडामध्ये तर सगळ्यात जास्त गुचिडाचं प्रमाण जास्त राहतं. तुमचा काय अनुभव सांगतो? मी तर पाहिलं गुचिडले होतं, आता काहीच गुचिड नाही. काय कारण काय? मिल्क चार्जरमुळे चमक, तेलकटपणा, चमक गायच्या अंगावर, त्यामुळे घाण कसली गायच्या अंगाला घाणा चिटका नाही ना, कसलीच नाही. साधारण मला सांगा ना, आता जनावरच्या बाबतीत काय राहतं की डॉक्टरचा खर्च जास्त राहतो, गुचिडचं प्रमाण जास्त राहतं, त्याच्यामुळे दुधावर त्याचा इफेक्ट पडतो, बरोबर की नाही? पण तुम्ही जर पाहायला गेलं तर तुमच्या ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम मला वाटत नाही त्याच्यामध्ये. साधारण तुम्ही आता मिल्क चार्जर किती चालू ठेवलंय आणि साधारण मिल्क चार्जर दिल्यापासून तुम्हाला काय काय वेगळे पण वाटलं? आता आम्ही आहे का नाही 50 ग्रॅम देतोय, कारण आता 2 महिने झाला आम्ही वाचतो, म्हणजे गायची जे जीज झालेली ती भरून आली 2 महिन्यात, त्यामुळे आता 50 ग्रॅम देतोय. सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम, 100 ग्रॅम रोज देतोय. त्याच्यामुळं गाय 2 महिने झालं कसला डॉक्टर नाही गायला, फक्त लावायलाच बोलावला तेवढा. दूध कमी आलं नाही बरं का, 2 महिने वेल्यानंतर कसं म्हणजे साधारण 1 महिना 6 महिना दूध स्टेबल राहतं, म्हणजे तेवढ्या रेंज मध्ये. बरोबर, 2 महिने झालं तरी त्यांचं दूध 18-20 लिटर पर्यंत चालूच आहे. असं आहे ना, तेवढं दूध देऊन बी त्याची क्वालिटी कमी नाही, तेवढीच क्वालिटी आहे. 5-3-6 डिग्री फॅट राहते, तेवढी 29-30 डिग्री राहते तरी. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेच नाही बदल झाला. कमी जास्त लोकांचं थंडी वाढली की दूध कमी होतं किंवा वाढतं, आणि एकदा दूध वाढलं तर फॅट डिग्री एसएनएम कमी येतो. पण ह्यांचं तसं नाही, दूध तर क्वालिटी वाढलेली आहे पण तरी तुमची डिग्री फॅट स्टेबल राहिली. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या जर समस्या पाहायला गेला, डॉक्टर तुम्ही मागाशी मला सांगत होतं की डॉक्टर हा फक्त भरण्यासाठी येतो, डॉक्टरमध्ये आधी आईचा बंद झाला, तो काय प्रकार आहे सध्या? ते म्हणजे कसं आहे की गाय आजारी पडण्याचे जे प्रमाण होतं,
हे जवळजवळ 90-95% कमी झालेलं. आणि सगळ्यात जास्त जर गाय आजारी पडत असली तर हीच पडायची. हीच पडायची कारण हिचं दूध जास्त होतं ना, दूध जास्त की झीज जास्त, त्याच्यामुळे आजारी पडायचा प्रॉब्लेमच नाही. हा, तुम्ही काय सांगत होते? नाही, आता ते तुम्ही जी मांडाकण आहे, दुधाचं प्रमाण कमी आणि ज्यादा. आता कुठली गाय झाली ना तर वेळेला समजा जी थंडीत जी गाय आहे त्या, म्हणजे आम्ही शेतकरी पहिलं शासन उन्हाळ्यात दर वाढवायचं. काय करायचं? उन्हाळ्यात दर वाढवायचं, बरोबर, आणि थंडीत दर कमी करायचं, बरोबर. हा जो रोल होता शासनाचा, ते शासनाच्या डोक्यात आलं की बाबा शेतकरी आपल्यापेक्षा हुशार आहे, की थंडीत दूध कमी पडते आणि उन्हाळ्यात दुधाची वाढ होते. तर आम्ही ह्या गाईला पहिले जरी समजा इंजेक्शन करायचं म्हटलं तर बाबा आपल्याला येईल कावा गाई आता लावली तर ती उन्हाळ्यामध्ये आली पाहिजे. कुठल्या महिन्यामध्ये? तर मार्च महिन्यामध्ये, मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आपली गाय आली पाहिजे. बरोबर, कारण शासन 1 मार्च पासून पहिलं. पण आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे मला म्हणायची की बाबा जनावरांपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या, पण तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम झाला का? म्हणजे समजा दूध जे घरामध्ये जात आहे त्यांनी तुम्हाला असं वाटतं की दूध खाल्ल्यामुळं तुमचे थोडेसे बाबा आजार कमी झाल्यात किंवा गुडघं दुखायला कमी झालंय किंवा ताणतणाव कमी झाले, असा काय अनुभव आलाय घरामध्ये? आधी आहे का नाही, आम्ही ह्या गाईचा दुधाचा चहा पण पित नव्हतो, कसलंच पेत नव्हतं कारण तो काळा पडत होता सांगत होते. हा, आता आम्ही दूध प्यायला ठेवतो, खायला ठेवतो तरी काय नाही, चांगलं शाही तर इतके जे येते ना, म्हणजे साई त्याच्यावरती. बर, आता हे जे आधीची एक गाय होती म्हणजे आता ऐकली ती म्हातारी जाते तिची ही लेख तर तिचं पण दूध असं, हिचं पण दूध असंच. पण त्याच्यात आता म्हणजे ह्या 2 महिन्यात एवढा रिझल्ट म्हणजे बेनिफिट आला, रिझल्ट म्हणजे चहा तर एवढा रंगतो का नाही, आता पिऊ वाटतो चहा पेत नव्हतं. असं आहे ना? बरोबर. माने साहेब, मला असं विचारायचं, जर हे तंत्रज्ञान हजारो लोकांपर्यंत समजा तुमच्यासारखे पोचलं नसतं आणि आजही तीच पद्धत चालू राहिली अशी जी तुम्ही करत होता, तर काय वाटतं काय घडलं असतं बाबा याच्यामध्ये? सगळं काय झालं असतं? म्हणजे हे जर तंत्रज्ञान तुमच्या हातीच नसतं लागलं आणि आजही तुम्ही ते जुनं काय वापरत असता, तर तुम्हाला काय वाटतं काय बदल तुमचे झाले असते? अत्योज रेट घ्यावा लागला असता ना आम्हाला, म्हणजे 7 रुपये तोटा झाला असता. हा, आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की उन्हाळ्यात पहिली फॅटच बसायची नाही. बर, काय करायचे नाही? फॅटच बसायचे नाही काय. मग फॅट नाही बसायचे तर मग काय करायचं बाबा? समजा 10-5 घेता डेअरीवाला ते समजा गोळा केले, तुमची फॅट बसायला आहे तर ती दूध संघ माघारी पाठवायचा. जर फॅट बसली तर दूध शो करायचा. बरोबर. त्यानंतर खाजगी डेअऱ्या निघाल्या 3.02 पर्यंत घ्यायला लागले, पण त्याला सुद्धा स्क्रीम गाळायची, म्हणजे दूध गाळून तूप तयार करायचं. म्हणजे हे नवीन फंडे वापरले जायचे. हा, त्याच्यासाठी. पण ते आता तुमच्या म्हणजे आता जे म्हणजे मिल्क चार्जर मुळे हा असा प्रॉब्लेम निर्माण झाला की बाबा जेणेकरून ही समस्या दूर झाली, शेतकऱ्यांपासून बी समस्या दूर झाली आणि पुढच्या घेणाऱ्यापासून बी दूर झाली. आणि दुसरी गोष्ट काय, आपण इतके उभं राहिलो पुत्र सर, पण तुमची गाय कुठेच काही शांत एकदम त्या गायची पुसले नाही अजिबात नाही. बघा आता, बघा ना, खरंच हे बघा ना, हिच्या नाकामध्ये कुठेच येसन नाही. तुम्हाला ही नाही, आता ही कालवड पाहिलं तुम्ही, त्याला सुद्धा नाहीच ना. आणि दुसरी गोष्ट, मला जसं कळतंय असं कुठल्याच गायला बाला घेतला नाही धार काढण्यासाठी. म्हणजे पाहायचं असेल तरी आता तुम्हाला 1-2 मिनिटात हे लगेच दाखवतो की बाबा हा गाय हालते का नाही. आता कळते, आता पण सांगा, आम्ही एवढं जवळ उभं राहिलोय, आता बघा इथं जवळ अजून तिचे रमण चालू आहे सर. म्हणजे जनावर जे राम सर म्हणतात का नाही, एवढं शांत होतोय, तुम्ही सहज त्या ह्याच्यावरती हात टाकू शकता, घोड्यासारखा एकदम हात टाकू शकता. काय वाटतं माली सर, तुम्ही जे शेतकरी आहेत आपल्या इकडच्या भागातले, या सगळ्या शेतकऱ्याला काय संदेश द्या? तुमचा एवढा मोठा अनुभव आणि काय शेतकऱ्याला संदेश द्या? मिल्कच्या वापरायला पाहिजे, नाही वापरायला पाहिजे? बरेच लोक म्हणतात महाग आहे, कोण म्हणतो बाबा परवडेबल आहे. तुमचा सर्वांचा एक सारांश काय सांगतोय बाबा? तुम्ही आता गाड्या अभ्यास याच्यामध्ये दुधाचा 43 वर्षाचा अनुभव आहे बरं का. लोकांना कॅल्क्युलेशन केलं तर मिल्क चार्जर महाग वाटतंय, पण तितकंच त्यांचा फायदा आहे. म्हणजे आजच्या मितीला, पण म्हणजे नुसतं वाटतंय, पण वापरायला लागलं नाही. आजच्या मिताला जर तुमची फॅट 30 आणि 28 डिग्री लागत जर असेल तर तुमचा तोटा आहे. अगदी बरोबर. आणि हा तोटा भरून काढण्यासाठी तुम्हाला जर 27 रुपये रेट मिळवायचा असेल तर मिल्क चार्जर वापरणं गरजेचं आहे.